आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत. आणि आजचा ब्लॉग आहे थोडासा स्पेशल. तर आज मिसळ बनणार आहे आणि त्याचं कारण आहे आज आहे माझी किटी पार्टी. माझ्याकडेच येणार आहेत सगळे. सो मी आज मिसळचा प्लॅन केलेला आहे आणि माझं क्लिनिंग वगैरे झालं आहे. बाळाची आंघोळ झालं, मम्मी आणि आई बाळाला आंघोळ घालतात. तर आता वाजलेले आहेत 9:45. तर थोडंसं आवरायचं राहिलेलं आहे. तर मग मी ते आवरून घेते. आधी मसाला वगैरे काढून ठेवते आणि मग त्यानंतर मी बाकीचं आवरेल. तर मी तुम्हाला दाखवते मिसळसाठी काय काय मसाला काढला आहे. मी इथे मोड आलेली मटकी घेतली आहे. एक बाऊल असेल, 1.5 लिटरचा बाऊल आहे हा. आणि इथे लसणाच्या 4-5 कांड्या घेतल्यात मोठ्या. आणि इथे 2 म्हणजे एक पूर्ण नारळाचं खोबरं असेल, एक गोटा असा, एवढा अशा प्रकारे आहे. आणि त्याच्यात दुप्पट कांदा झाला पाहिजे, म्हणजे परतलं की त्याच्या दुप्पट कांदा झाला पाहिजे, एवढं असं माप घ्यायचं. आणि तुमच्यावर आहे तुम्हाला मसाला किती घ्यायचा आहे. हे 10-12 कांदे असतील आणि ह्या 3 वाट्या असतील खोबऱ्याच्या. तर त्या परतून घेतल्यात तेलामध्ये. आणि कांदा देखील तेलात मीठ टाकून परतून घ्यायचा चांगला. हॅलो. आणि आत्ता माझी मिसळ वगैरे बनवून झाली, पण मी विसरले होते ताक वगैरे आणायचे. तर मी आता ताक आणायला चालली आहे, कारण स्टार्टर म्हणून काहीतरी ड्रिंक द्यायला ताकच बरं पडेल. गरमी आहे बाहेर खूप. तर हॅलो. आणि आज आमची किटी आहे, तुम्हाला माहितीच आहे. तर रेणू आणि प्राजक्ता आलेले आहेत आणि या दोघी त्यांच्या मुली. कन्यारत्न कुठे? कन्यारत्न नाही, त्याचा मेकअप चाललाय होते. आणि अजून बाकीचे आले नाही आहेत कोणी, तर येतील आता. आणि कुकिंग देखील झालंय. आई भेटतात सगळ्यांना. अजून आलेच नाहीत का तरी. आणि इथे अशा प्रकारे डायनिंगवरती तयारी करून ठेवली आहे. इथे पाव आहेत आणि इथे मस्त चमचमीत झणझणीत अशी मिसळ बनवून ठेवली आहे. आणि इथे कांदा वगैरे कट करून ठेवलेला, लेमन, कोथिंबीर. आणि याच्यामध्ये आहे शेव आणि याच्यामध्ये आहे स्वीट आणि राईस. हाँ बेबी को बैठना है अभी. काय ओळखितोय बरोबर, ओळखितोय. बस सोडत नाही बसवतो, सोडत नाही. हा, खेळायचंय त्याला पण. वेलकम वेलकम वेलकम. हाय फनाइशा, हाय रिंकी. सारे आ गए सारे ना. हाय. हाय हाय. अच्छे लग रहे सारे. हाँ, मैच हो रहे व्हाइट पे.
अभी किसका लग गया? ये था ना? हाँ वही था। का नंबर गया। नीचे बैठ जाते ना। ठीक है ना इतना, और कुछ चाहिए? ठीक है ना इतना, और कुछ चाहिए? सही बना है, मम्मी ने बनाया घर पे। हाँ वो रवा है ना, रवा का। हाँ सूजी का। नेक्स्ट टाइम गुलाब जामुन बनेंगे प्राजक्ता के घर। अभी बताना कैसा बना है मिस्टर। थैंक यू। किसको पता नहीं है? नहीं पता है? दाल ढोकली आज की किट्टी के। हाँ सही, मजा। मैं ही इंडिया थी सिर्फ। काय बनवलंय तू? फादर्स डेचं कार्ड? इट्स ओके, ब्रिंग। आता करती? चल ना देऊन येऊ फादरला आपण। आणि इथे गार्गीकडून एक पॉप्सिकल निघालं होतं। फादर्स डेचं कार्ड बनवलं होतं तिने। किटी पार्टी संपल्यानंतर ती आली होती शाळेतून, तर तिला ते चिकटून मग फादरला द्यायचं होतं, कारण तिची डॅडी आज घरीच होते। अक्रायलिक ते कुठे स्ट्रीप? या स्ट्रीपलाच लाव ना एका बाजूने। नंतर डॅडी ड्राय करा। चल घे, घे चल। डॅडीला सरप्राईज द्यायचं ना फादर्स डेचं। स्कूलमध्ये ऍक्टिव्हिटी केलेली। ओके Oh wow! back side. Check back side. That side. There is surprise, no? Check back side. That side. Yeah. Wow, very nice. काय करेल 5 things I like about Dad. Love about Dad. You play with me. Yes, I do. And you love me. Yes, I love you. Okay. And Can I? you help me to study. Yes, I do. Can I help you. And then happy Mother's Day. Thank you very much. You write this for me. आणि किटी पार्टी झाल्यानंतर गार्गी कराटे क्लासला गेली। जेवण वगैरे झालंय तिचं, आणि बाळाला आत्ताच आम्ही झोपवलंय। आणि मलाही झोप येत होती, परंतु आता खूप उशीर झाला आहे, म्हणजे जवळ 6 वाजून गेलेत। तर म्हटलं आता झोपण्यापेक्षा मम्मीने मस्त असा चहा करून आणलाय, तर चहा घेतो आणि तेच बाळ झोपलंय। तर आता संध्याकाळचं काय माहिती नाही, आता बहुतेक संध्याकाळी तर झोपच काढणं। छान खूप थकल्यासारखं झालं आहे। आता थोडंसं स्वयंपाक वगैरे बनवू आणि मस्त आराम करू, कारण उद्या आहे वट सावित्रीची पूजा।